अर्जुनने लिफाफा उघडला आणि त्यात लिहिलेलं वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. त्यात फक्त एवढंच लिहिलं होतं, आज निर्णय होईल, पण कोण जिंकेल ते सत्य ठरवेल. सगळे शांत झाले. बाहेर जोराचा वारा सुरू होता. त्यात जुन्या घरात अचानक दिवे लागले. समोरच्या भिंतीवर एक पडदा खाली आला. पडद्यावर जुने व्हिडिओ सुरू झाले. सुरुवातीला साधे कौटुंबिक क्षण दिसत होते, पण हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. काही अपूर्ण संवाद, काही गैरसमज आणि काही न सांगितलेल्या गोष्टी समोर येऊ लागल्या. अर्जुनला जाणवलं की इतकी वर्ष तो ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत होता, ती पूर्ण कथा नव्हती. सायलीने शांतपणे व्हिडिओ पाहत राहिली. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला काही विसरलेले क्षण आठवू लागले. व्हिडिओ थांबला आणि पडद्यावर एक वाक्य दिसलं, प्रत्येक कथेला दुसरी बाजू असते. त्याच वेळी खोलीच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला. आत एक मोठं टेबल आणि त्यावर फाईल्स, पत्र आणि फोटो ठेवलेले होते. अर्जुनने पहिली फाईल उघडली. त्यात अनेक वर्षापूर्वीचे निर्णय, त्यामागची कारण आणि लोकांनी एकमेकांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न लिहिलेले होते. त्याला समजायला लागलं की काही गोष्टी जशा दिसल्या तशा नव्हत्या. सायलीला एका पत्रावर तिच्या नावाची नोंद दिसली. तिने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, काही नाती जपण्यासाठी काही लोक शांत राहतात. ती काही क्षण काही बोलली नाही. अनन्याने टेबलच्या खाली एक छोटा बॉक्स पाहिला. बॉक्स उघडल्यावर त्यात एक जुना फोटो अल्बम होता. अल्बममध्ये घरातल्या अनेक आठवणी होत्या, पण शेवटच्या पानावर एक रिकामी जागा होती आणि खाली लिहिलं होतं, ही जागा अजून पूर्ण व्हायची आहे. अर्जुन विचारात पडला. तेवढ्यात मागून आवाज आला. सगळे वळले. ती व्यक्ती शांतपणे पुढे आली आणि म्हणाली की सत्य म्हणजे शोधणं नाही, तर पूर्ण चित्र पाहणं. बराच वेळ चर्चा झाली. गैरसमज, जुने निर्णय आणि न बोललेले शब्द एक एक करून समोर आले. वातावरण जड झालं, पण राग कमी होत गेला. अर्जुनने विचारलं, मग इतकी वर्ष हे सगळं का लपवलं? उत्तर आलं, कारण आम्हाला वाटलं वेळ सगळं ठीक करेल. काही क्षण शांतता पसरली. मग सायलीने पुढे येऊन सांगितलं की आता पुढे काय करायचं ते महत्वाचं. सगळ्यांनी पुन्हा त्या खोलीत पाहिलं. भिंतीवर एक घड्याळ होतं आणि त्यात वेळ थांबलेली होती. त्या व्यक्तीने जाऊन घड्याळ सुरू केलं. घड्याळ चालू होताच एका कपाटाचं दार उघडलं. आत एक शेवटचा लिफाफा ठेवलेला होता. अर्जुनने तो उघडला. त्यात लिहिलं होतं, जर तुम्ही इथपर्यंत आलात तर आता भूतकाळ संपला. त्यासोबत एक घराचा फोटो आणि एक चावी होती. सगळे त्या ठिकाणी गेले. तिथे एक शांत जागा होती. घर उघडलं. आत काही विशेष नव्हतं. फक्त भिंतींवर एक मोठा फोटो आणि खाली लिहिलं होतं, नाती जिंकली तरच कथा पूर्ण होते. अर्जुन हसला. सायलीने शांतपणे आजूबाजूला पाहिलं. अनन्याने तो रिकामा फोटो फ्रेम काढून सगळ्यांना एकत्र उभं राहायला सांगितलं. त्यांनी एक नवीन फोटो काढला आणि ती जागा पूर्ण केली. बाहेर येताना अर्जुनने मागे घराकडे पाहिलं. त्याला जाणवलं की तो उत्तराच्या मागे धावत होता. पण शेवटी त्याला समजलं की काही वेळा उत्तर म्हणजे लोकांना समजून घेणं असतं. ते तिघे परत निघाले. गाडी सुरू झाली आणि शेवटच्या क्षणी अर्जुनच्या मोबाईलवर एक नवीन मेसेज आला. कथा संपली नाही. आता नवीन अध्याय सुरू होतो. गाडी सुरू झाली होती, पण अर्जुनच्या मनात मेसेजचे शब्द सतत फिरत होते. कथा संपली नाही. आता नवीन अध्याय सुरू होतो. काही वेळ सगळे शांत होते. सायलीने विचारलं की आता परत जाऊ का? पण अर्जुनने मोबाईल पुन्हा उघडला. त्या मेसेज खाली एक लोकेशन आलं होतं आणि वेळ लिहिलेली होती, रात्री 11:11 अनन्याने लगेच सांगितलं की हा योगायोग नाही, कारण हाच वेळ तिने आधी एका जुन्या डायरीत पाहिला होता. तिघांनी तिकडे जाण्याचं ठरवलं. रस्ता शांत होता. शहर मागे राहिलं आणि ते एका जुन्या बंद घड्याळाजवळ पोहोचले. मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. आत कोणी दिसत नव्हतं, पण मध्ये एक दिवा चालू होता. त्याच्या खाली एक लाकडी पेटी ठेवलेली होती.
अर्जुनने पेटी उघडली. आत एक जुनी डायरी, एक फोटो आणि एक नोट होती. नोटमध्ये लिहिलं होतं, सत्य पूर्ण नाही, अजून एक गोष्ट बाकी आहे. सायलीने डायरी उघडली. त्यात घरातल्या लोकांची नावं नव्हती, पण घटनाची नोंद होती. प्रत्येक पानावर तारीख आणि शेवटी एक वाक्य. त्याने सगळं पाहिलं. त्याने कधी काही बोललं नाही. अनन्याला अचानक काही आठवलं. तिने वाड्याच्या वरच्या मजल्याकडे बोट दाखवलं. ते वर गेले. तिथे एक खोली बंद होती. दारावर जुनं कुलूप होतं, पण चावी पेटीतच होती. दार उघडलं. आत धूळ, शांतता आणि भिंतीवर मोठा फोटो. पण फोटोवर पांढरा कापड टाकलेलं. अर्जुनने कापड काढलं आणि सगळे थांबले. कारण फोटोमध्ये ते तिघे होते. पण हा फोटो त्यांनी कधी काढलाच नव्हता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, जे अजून घडलं नाही त्याची सुरुवात झाली आहे. सायली घाबरली. अनन्या शांत झाली. अर्जुनने खोली शोधायला सुरुवात केली. एका ड्रॉवरमध्ये एक छोटा टेप रेकॉर्डर सापडला. त्यात आवाज होता. जर तुम्ही हे ऐकत असाल, तर याचा अर्थ तुम्ही उत्तराच्या खूप जवळ आहात. पण पुढे गेलात तर मागे वळता येणार नाही. वातावरण बदललं. बाहेर वारा वाढला. खिडकी आपोआप बंद झाली आणि खाली मुख्य दरवाजा जोरात आपटला. अर्जुन खाली धावला, पण दरवाजा लॉक झाला होता. सायलीने मागे वळून पाहिलं आणि भिंतीवर नवीन ओळ दिसली. एक सत्य संपलं. आता खरी परीक्षा सुरू. त्या क्षणी घरात कुठेतरी पावलांचा आवाज आला. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अंधारात कोणीतरी हळू आवाजात बोललं, "मी इतकी वर्ष तुमची वाट पाहत होतो." पार्ट आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. भेटूया परत पुढे.